नमस्कार. आज चहा घेता घेता सहजच शरद ऋतू सुरू होण्याची लक्षणं दिसायला लागलेली आहेत. त्यामुळे इतका काळ संचित झालेलं जे पित्त आहे ते प्रत्यक्ष दिसण्याचा प्रत्यक्ष म्हणजे प्रकोपाचा काळ हा आला. याला आपण व्यवहारात ऑक्टोबर हिट म्हणतो, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने हा शरद ऋतू हा पित्ताचा काळ, पित्ताचा प्रकोप होणारा काळ. त्यामुळे ज्या लोकांना उष्णतेचे विकार होतात, ज्या लोकांना पित्ताचे विकार होतात, त्या लोकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा काळ आहे. आणि त्यामुळे या काळामध्ये उष्णतेचे विकार होऊ नयेत आणि पित्ताचा प्रकोप होऊन अंगावर किंवा त्वचेवर फोड येणं किंवा त्वचेवर गांधी उमटणं किंवा अशा उष्णतेचे विकार, तोंड येणं अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागण्याच्या आधी आपण जाग व्हायला पाहिजे. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. थोडक्यात काय, आपल्याकडे आयुर्वेदामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे पहिलं, म्हणजे प्रिव्हेन्शन हे पहिलं. त्यामुळे क्युअर करू नंतर, पण क्युअर पेक्षाही जर आपण प्रिव्हेन्शन चांगलं केलं तर त्याच्यामधून हानी होणं टळतं, वेळेचा अपव्यय टळतो, एनर्जी अनाठायी खर्च होण्याची शक्यता कमी होते. या दृष्टीने आत्ताच आपण जर योग्य काळजी घेतली तर शरद ऋतूमध्ये होणारे जे पित्ताच्या प्रकोपामुळे होणारे जे विकार आहेत त्याच्यावर आळा बसेल आणि आपलं जीवन सुसह्य होईल, यात कुठलीही शंका नाही. अजून जरी पाऊस संपलेला नाही आहे तरीसुद्धा गेले 2 दिवस ज्या पद्धतीने एकंदरीत लक्षणं दिसत आहेत त्याप्रमाणे शरद ऋतू सुरू झाला आहे अशा स्वरूपाची ही लक्षणं आहेत. त्यामुळे खाण्यामध्ये सहज सोपे पचणारे पण त्याच्याबरोबर पित्त शमन करणारे, त्याच्यामध्ये तूप आलं, मनुका आल्या, त्याच्यामध्ये अजून आकाश अजून ढगाळ आहे पण काही दिवसांनी स्वच्छ चांदणंही पडेल. हे चांदण्याचा आस्वाद घेणं हे ह्या दिवसामधलं एक मोठं आनंदाची अशी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा अनुभव घेता येतो. आणि त्याच वेळेला हे कडक ऊन जे पडतं ज्या दिवसामध्ये, आता ऊन सुरू व्हायचं आहे पण सुरू होईल आता एवढ्यात, आणि ह्या कडक उन्हामध्ये खरं म्हणजे शेती ही पिकायला लागते, तांदूळ तयार व्हायला लागतो आणि त्यामुळे हा मोठा आनंदाचाही काळ आहे. म्हणूनच हा नवरात्री आता पितृपंधरवडा संपतोय. पितृपंधरवडा संपला की घट बसतील, नवरात्र सुरू होईल आणि शारदीय नवरात्र हे सुरू होईल. त्यामुळे नवरात्रीचे उपास काय, नवरात्रीचे एकंदरीत लगबग, त्यांचे सण समारंभ, भोंडला आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि नंतर मग पाठोपाठ दिवाळी येईलच. थोडक्यात शरद ऋतू हा मोठ्या आनंदाचाही दिवस आहे, कारण यावेळेला धान्य येतं, त्यामुळे धन येतं. पूर्वी ही मुख्यतः शेतीप्रधान अशा प्रकारची इकॉनॉमी असल्यामुळे त्यावेळेला धनधान्य, धन यालाच धान्य आणि धान्यामुळे धन, अशा प्रकारची परंपरा मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या दिवसामध्ये नवीन धान्य येतं आणि त्यामुळे मोठं आनंदाचं वातावरण शेतांमध्ये असतं, घरांमध्ये असतं आणि त्यामुळे त्याचाच
पर्यवसान म्हणून वेगवेगळे सण आणि उत्सव या काळामध्ये दिसतात. आपल्याला एवढंच सांभाळायचं आहे की या काळामध्ये पित्त अति वाढणार नाही आणि पित्त पित्त वाढण्यामुळे होणारे जे विकार आहेत ते आपल्यामध्ये होणार नाही, त्याची काळजी घ्यायची. त्याच्यासाठी आवळा, तूप, मनुका मगाशी सांगितल्याप्रमाणे जागरणं टाळणं आणि भुकेप्रमाणे खाणं, म्हणजे अति पण खायचं नाही, अजीर्ण होईल इतकं. आणि कारण आता भूक वाढायला लागेल, कारण आता ढग कमी झाले, पाऊस कमी झाला, हवेतलं बाष्प कमी झालं की आपोआप भूक वाढेल आणि भूक वाढली की खाण्याचं प्रमाणही वाढेल. आणि या दृष्टीने आपण सावध राहायला पाहिजे. म्हणजे भूक वाढू द्या, मग खाणं वाढवू. अशा प्रकारे ठेवलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि ह्या दिवसामध्ये पित्तविकार होऊ नयेत यासाठी विरेचन हे पंचकर्मातलं एक कर्म करता येतं. ते आपल्या वैद्यांकडून आपण करून घ्यायचं. गरज असेल तर करावी, आवश्यक नसताना कुठलंही पंचकर्म करू नये. त्यामुळे गरज असेल आणि शक्यता असेल तर नक्कीच पंचकर्मामध्ये विरेचन किंवा योग्य विरेचन जे वैद्याला योग्य वाटेल ते करून घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे स्वस्थतेचे स्वास्थ्य रक्षण हे उद्दिष्ट साध्य होईल. त्यामुळे नंतर विकार झाल्यावर काहीतरी उपाय करू ही गरजच पडू नये, हा याच्या मागचा उद्देश. त्यामुळे इथेच थांबतोय. जय जय रघुवीर समर्थ.